नमस्कार मित्रांनो, तर आजपासून मी राजवीर फिटनेस सिरीज फॉलो करत आहे। तर आज आपण करणार आहोत, आज मंडे आहे, आजपासून आपण त्यांचं वर्कआउट फॉलो करत आहोत। बघूया काय चेंजेस येतात। 90 डेज चॅलेंज आहे ते। तर आज चेस्ट वर्कआउट, चेस्ट, ट्रायसेप आणि थोडंसं काफ्सचे एक्सरसाइज म्हणजे लेग्सचे एक्सरसाइज आहेत। तर त्याआधी आपण वॉर्मअप करून घेऊया। तर अशा प्रकारे फुल बॉडी वॉर्मअप करून नंतर चला भेटते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बेसिक वॉर्मअप आपण करून घेतलेला आहे आणि चेस्ट वर्कआउटच्या आधी कधी पण मी पुशअप्सचं वॉर्मअप करत असते। तर मॅक्झिमम एक सेटमध्ये मला जेवढे पुशअप होतात तेवढे मी करते। तुम्हाला पुशअप जमत असेल तर पुशअप करा किंवा तुम्ही वॉल पुशअप किंवा नी पुशअप करू शकता। नी पुशअप्स कसे करायचे ते तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघू शकता। तर अशा प्रकारे मी माझा पहिला एक सेट पुशअप्सचा करून चेस्ट वर्कआउटला सुरुवात करत आहे। पहिली एक्सरसाइज आपली चेस्टमध्ये आहे फ्लॅट बेंच डंबल फ्लाईज। तर याचे राजवीर भैयाने आपल्याला 15, 12, 12, 10 असे रिपिटेशन दिलेले आहेत। 4 सेट करायचे। आधी तर वॉर्मअप करतोय, वॉर्मअप नंतर 4 सेट पूर्ण करायचे आहेत। तर मी माझा पहिला सेट घेतलेला आहे, माझं वॉर्मअप ऑलमोस्ट झालेलं आहे आणि पहिला सेट माझा हा 15चा 5 केजीचं डंबेल घेऊन मी 15 रिपिटेशन्स मारले आहेत। आणि त्यानंतर मी पूर्ण सेट दाखवत बसणार नाही तुम्हाला, पहिला आणि लास्टचा असा 2 सेट दाखवेल फक्त। तर हा माझा पहिला सेट आहे, त्यानंतर आपण बघूया दुसरा लास्टचा सेट। जसं की मी तुम्हाला बोलले होते पहिला आणि लास्टचा सेट दाखवेल, तर हा माझा लास्टचा सेट आहे। 10 केजीचं डंबेल घेतलेलं आहे मी। 3 सेट ऑलरेडी मारले आहेत। 5 केजीचे 15, 7.5 केजीने 12, परत 7.5 केजीने 12 आणि 10 केजीने। आता हे माझे लास्ट रिपिटेशन 10 रिपिटेशन्स मारायचे आहेत। त्यानंतर हा वर्कआउट इथेच संपतो, म्हणजे हा जो एक्सरसाइज आहे हा इथेच संपतो। त्यानंतर नेक्स्ट वर्कआउट आपण करणार आहोत। तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटमध्ये। सो मित्रांनो, नेक्स्ट वर्कआउट आहे आपलं इन्क्लाइन डंबेल प्रेसेस। तर यामध्ये राजवीर भैयाने 5 सेट सांगितले होते आणि त्यामध्ये पहिला सेट आहे 15चा, त्यानंतर आहे 12, 12 आणि नंतर आहे 10, 10। तर असे आपल्याला 5 सेट कंप्लीट करायचे। तर माझा पहिला सेट 15चा मी 12.5चा डंबेल घेतला होता आणि 15 रिपिटेशन्स, सॉरी सेट नाही, 15 रिपिटेशन्स कंप्लीट केले। आणि त्यानंतर हा माझा लास्ट सेट म्हणजे 5वा सेट, जिथे आपल्याला 10 रिपिटेशन्स मारायचे होते। याआधी मी ऑलरेडी 4 सेट मारले आहेत। 15, त्यानंतर 15 केजीच्या डंबेलनी 12, 12 आणि 17च्या डंबेलनी 10, 10, 10। सो नेक्स्ट वर्कआउट आहे आपलं फ्लॅट बेंच बारबेल प्रेसेस। सो याच्यामध्ये पण सेम 5 सेट करायचे आहेत। त्याच्यामध्ये आपला पहिला आहे तो 15 रिपिटेशनचा। तर हा जो आहे माझा हा पहिला सेट आहे। याच्यामध्ये मी माझे 7.5 किलो ईच साईडला वेट लावून बारबेल प्रेसेस केलेले आहेत 15 रिपिटेशन। आणि हा माझा लास्टचा सेट आहे, म्हणजे पाचवा सेट आहे। याच्यामध्ये मी 12.5 ईच साईडला लावून 10 रिपिटेशन्स कंप्लीट केलेले आहेत। सो यानंतर आपण फ्लॅट बेंच बारबेल प्रेसेस नंतर आपण करणार आहोत डिक्लाइन बारबेल बेंच प्रेस। सो नेक्स्ट आहे डिक्लाइन बारबेल बेंच प्रेस। याच्यामध्ये 4 सेट आपण कंप्लीट करणार आहोत। त्या 4 सेटमध्ये पहिला सेट आपला असणार आहे 12 रिपिटेशन्सचा, दुसरा असणार आहे 12 रिपिटेशन्स, थर्ड असेल 10 रिपिटेशन्स आणि चौथा जो सेट असेल तो पण आहे 10 रिपिटेशन्सचा। तर हा माझा पहिला सेट होता आणि पाठीमागे सर उभे आहेत फक्त याच्यासाठी, कारण की माझी हाईट तिथपर्यंत पोहोचत नाही रिरॅक करायला वेट्स आणि घ्यायला पण, त्यामुळे मी थोडीशी हेल्प घेतली कोचची। आणि हा माझा लास्ट सेट आहे 10 रिपिटेशनचा। थोडंसं इन्क्लाइनवर जास्त वेट गेलं, त्यानंतर फ्लॅट पण मारलं, त्याच्यामध्ये पण जास्त वेट गेल्यामुळे डिक्लाइनमध्ये जास्त वेट जात नाही।
तर मित्रांनो, जास्त प्रयत्न करू नका आणि असा विचार करू नका की मला डिक्लाइनवर का नाही वेट जाते. तर नाही जात बऱ्याच वेळेस, कधी कधी बॉडी ही सेम कंडिशनमध्ये नसते. तर त्यानंतर आता आपलं म्हणजे लास्ट नाही म्हणू शकत, त्यानंतरची आपली एक्सरसाइज आहे पेक डेक फ्लाय. यामध्ये तुम्हाला असं वेट चूज करायचं आहे जेणेकरून तुमचे 12 रिपिटेशन्स कंप्लीट झाले पाहिजे 4ही सेटचे. याच्यामध्ये 4 सेट करायचे विथ 12 रेप. तर ठीक आहे. यानंतर तर मित्रांनो, जसं की चेस्ट वर्कआउट पूर्ण कंप्लीट झालेला आहे, त्यानंतर ट्रायसेप वर्कआउट करणार आहोत. ट्रायसेपमध्ये 2च एक्सरसाइज घेतलेल्या आहेत. पहिली आहे स्कल क्रशर. याच्यामध्ये तुम्हाला 4 सेट कंप्लीट करायचे आहेत. पहिला आहे 12 रिपिटेशनचा सेट, दुसरा आहे परत 12 रिपिटेशन, तिसरा 10 आणि चौथाही 10 रिपिटेशन. तर असं वेट चूज करा जेणेकरून तुमचे हे सेट कंप्लीट झाले पाहिजे. तर हा माझा पहिला सेट होता, पहिला म्हणजे दुसरा सेट होता ॲक्च्युली. तर याच्यामध्ये मी 12 रिपिटेशन्स कंप्लीट केले. यानंतर मी 2.5 kg ॲड केलं आणि त्यामध्ये मी माझे 10 रिपिटेशन्स कंप्लीट केले. अशा प्रकारे मी माझं ट्रायसेपची पहिली एक्सरसाइज कंप्लीट केली. आणि त्यानंतर आपण करणार आहोत व्ही बार ट्रायसेप पुल डाऊन. तर याच्यामध्ये माझ्या ॲक्च्युली जिममध्ये व्ही बार नाही आहे, म्हणजे बऱ्याचशा आपल्या ओल्ड स्कूल, माझी जिम जी आहे ती ओल्ड स्कूल आहे, तर मोस्टली त्यांच्यामध्ये नसतो. ॲडव्हान्स जिममध्ये आता व्ही बार वगैरे आलेला आहे. तर मी रोपच्या मदतीनेच तो एक्सरसाइज पूर्ण केली. याच्यामध्ये 4 सेट करायचे, 12, 12, 10 आणि लास्टचा जो सेट आहे टिल फेल्युअर सांगितलेला आहे. तर तुम्हाला जेवढे रिपिटेशन्स, जेवढं वेट लावून काढता येतील मॅक्झिमम, तेवढे तुम्ही काढू शकता. माझ्याकडे इनफ पेस नव्हता म्हणून मी समोरची एक्सरसाइज कंप्लीट नाही करू शकले म्हणजे रेकॉर्ड नाही करू शकले. ह्याच्यानंतर पण काफ रेजेस 5 सेट सांगितलेला आहे. तर आता आपण भेटू नेक्स्ट